पाणी पुरवठा बंद करण्याचा विचार केल्यास भारताला उत्तर देऊ। पाकचे सैनिक शौर्य बलिदानाच्या बळावर पाणी हक्क मिळवून देतील। शहबाज शरीफची भारताला पोकळ धमकी। भारताच्या हल्ल्यामुळे पाकमधील एअरबेसचं मोठं नुकसान। दशकांपासून सुरू असलेल्या संघर्षातील सर्वात मोठा हल्ला। अमेरिकेच्या वॉशिंग्टन पोस्ट या वृत्तपत्राकडून विश्लेषण। पाकचे लष्करी तळ विमानतळांना लक्ष्य करण्यात भारताला यश। ऑपरेशन सिंदूरबाबत अमेरिकेच्या न्यूयॉर्क टाइम्सकडून वार्तांकन। पाकिस्तान युद्धबंदीची भीक मागत पळत होता। 4 दिवसात पाकिस्तानची अवस्था एका घाबरलेल्या कुत्र्यासारखी झाली। माजी अमेरिकन संरक्षण अधिकारी मायकेल रुबिन यांच्याकडून पोलखोल। जम्मू काश्मीरच्या त्रालमध्ये सुरक्षा दलाकडून एका दहशतवाद्याचा खात्मा। दहशतवादी जैश ए मोहम्मद संघटनेचे असल्याची सूत्रांची माहिती। बलुचिस्तानकडून स्वातंत्र्याची घोषणा। आम्ही पाकिस्तानी नाही, पाकिस्तान आमच्यावर नरसंहार करतो। नेते मीर यार बलोच यांचं वक्तव्य। तर भारतानं पाकिस्तानवर केलेल्या कारवाईचंही समर्थन। बलोच लिबरेशन आर्मीचा पंजगूरमध्ये पाक लष्कराच्या ताफ्यावर हल्ला। हल्ल्यात 14 पाकिस्तानी लष्करी सैनिक ठार, अनेक जण जखमी। बलोच आर्मीचा दावा। भारतानं पाकविरोधात पावलं उचलावे, आम्ही तुमच्यासोबत। मेहरंग बलोच यांच्या भाषणावेळी आंदोलकांकडून घोषणा। पाकला पाठिंबा दिल्यानं भारतीय प्रवाशांचा अझरबैजान आणि तुर्कीला दणका। बुकिंग रद्द करणाऱ्या प्रवाशांची संख्या 250% वाढली। पुण्यातील व्यापाऱ्याला पाकमधून धमकीचे फोन। तुर्की सफरचंदासह तुर्की वस्तूंची विक्री बंद केल्यानं पाकमधून धमकी। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर। पहलगाम हल्ल्यानंतर राजनाथ सिंह यांचा पहिला जम्मू काश्मीर दौरा। रशिया आणि युक्रेन युद्धावर तोडगा काढण्यासाठी तुर्कीमध्ये दोन्ही देश समोरासमोर येऊन चर्चा करणार। पुतीन चर्चेत सहभागी होणार नसल्याची माहिती। ब्लॅकस्टोन राज्यात 5,000 कोटींची थेट परदेशी गुंतवणूक करणार। 27,000 तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार। मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगानं फेरप्रभाग रचना करा। निवडणूक आयोगाचे सरकारला आदेश। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 4 महिन्यात घेण्याचे कोर्टाकडून काही दिवसांपूर्वी निर्देश। राहुल गांधींचं मिशन बिहार। बिहारच्या दरभंगामधून राहुल गांधींची न्याय संवाद यात्रा सुरू। कतारने आयोजित केलेल्या स्टेट डिनरमध्ये मुकेश अंबानी आणि डोनाल्ड ट्रम्प यांची भेट। एलोन मस्कही उपस्थित। अंबानींचा कतारचे अमीर तमीम बिन हमद अल थानी यांच्याशीही हस्तांदोलन। मराठा आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर तत्काळ निर्णय घ्या। नव्यानं खंडपीठ स्थापन करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश। सरन्यायाधीशपदी नियुक्तीनंतर भूषण गवईंचा पहिल्याच दिवशी निर्देश। गोकुळ दूध संघात हसन मुश्रीफ आणि सतेज पाटलांना मोठा धक्का। गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे बंडाच्या तयारीत। अरुण डोंगळे गोकुळच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणार नसल्याचं स्पष्ट।